Students, the new lesson I am going to start, lesson number 12, Introduction of Acids and Bases. Introductions of Acids and Bases. ऍसिड आणि बेसचे इंट्रोडक्शन मध्ये त्याची ओळख करून घ्यायची, प्रॉपर्टीज बघायचे, त्यांचे युजेस बघायचे, त्यांच्या रिॲक्शन्स कशा कशा होतात या रिॲक्शन्स आपल्याला बघायचंय. यामध्ये अजून इंडिकेटर्स ज्याला म्हणतात, ऍसिड आहे का बेस आहे ओळखण्यासाठी इंडिकेटर्स वापरतात. हे इंडिकेटर्स कोणकोणते त्यांचा स्टडी करायचा आहे. हा लेसन तसं बघायचं खूप सोपा आहे आणि हा बेस स्टडी आहे. कारण तुम्हाला 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड 11th 12th केमिस्ट्रीचं स्टडी करणार ना, ते हे टॉपिक सगळे रिपीट होणार आहे. हे फक्त तुम्हाला बेसिक स्टडी म्हणून घेण्यात आलेलं आहे. ओके, मग आपण म्हणतो ऍसिड. ऍसिडच्या प्रॉपर्टीज कोणते? जे जे आपण जे पदार्थ खातो की नाही ते टेस्टला बानो कसं आहे, आंबट आहे, साप, या सगळ्यांना बानो त्या सगळ्यामध्ये ऍसिड असतो. जसं आपण फ्रुट्स बघा, लेमन, लिंबाचा रस आहे आंबट आहे की नाही, कारण यामध्ये सुद्धा ऍसिड आहे. इवन बानो मोसंबी, संत्री, दही अशामध्ये पण ऍसिड्स आहे. चिंच यामध्ये पण ऍसिड आहे. मग हे ऍसिड्स कोणकोणते आहे? काही स्ट्रॉंग ऍसिड आहे, काही वीक ऍसिड आहे. लॅबमध्ये जे वापरतात ना, प्रयोगशाळेमध्ये जे असतं ना, ते वीक ऍसिड असतं, म्हणजे एकदम स्ट्रॉंग वापरत नाही. आणि आपण जे बघा आपल्या जेवणामध्ये पण काही ऍसिड्स असतात, जसं ऍसिडिक ऍसिड जेवणामध्ये वापरतात, बेन्झोइक ऍसिड वापरतात. ही सॉफ्ट एकदम वीक ऍसिड आहे, ते आपल्या जेवणामध्ये पण काय फ्रुट्स मध्ये पण आहेत ना ऍसिड. जसं बघा दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड आहे, संत्रीमध्ये बानो कुठला ऍसिड आहे, सिट्रिक ऍसिड आहे. मग ही जी ऍसिड आहे ही वीक ऍसिड आहे आणि जी लॅबमध्ये वापरतो ना ही थोडीशी स्ट्रॉंग असतात. काही बघा ऍसिड म्हणून असा वाफ येत असते बघा, ते एकदम कॉन्सन्ट्रेट ऍसिड असेल ना तर खूपच बाण ते रिस्की असतं. स्किनवर वगैरे जर पडलं ना तर स्किन एकदम जळून जाते. म्हणून आपल्याला लॅबमध्ये जो वापरायला देतात ना ते एकदम स्ट्रॉंग नाही देत, तर ते आपल्याला थोडंसं बानो काय केलं जातं, त्यामध्ये थोडं पाणी टाकून बानो त्याला डायल्यूट बनवून देतात, डायल्यूट. आणि जे पॉवरफुल असतं त्याला कॉन्सन्ट्रेट म्हणतात. बघू एक्झॅक्टली ऍसिडच्या प्रॉपर्टी बघा. ऍसिड्स आर सॉर इन टेस्ट. सॉर इन टेस्ट म्हणजे चवीला आंबट आहे. ऍसिड्स आर सॉर इन टेस्ट. सेकंड पॉइंट, ऍसिड्स मोलेक्यूल कंटेन हायड्रोजन आयन मीन्स H+ ऍज अ मेन कॉन्स्टिट्युएंट. सर्व ऍसिड मध्ये बानो हायड्रोजन H+ हे आयन बानो असतात. जसं तुम्हाला HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. HCl बघा H आहे. जसं सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिडचा मोलेक्युलर फॉर्म्युला H2SO4, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. तिसरं आहे नायट्रिक ऍसिड. नेक्स्ट आहे नायट्रिक ऍसिड HNO3. बघा सगळ्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन आढळणारच. म्हणजे जेवढे म्हणून ऍसिड आहे या ऍसिड मधला मेन कॉन्स्टिट्युएंट आयन म्हणजे हायड्रोजन. थर्ड पॉइंट, ऍसिड रिॲक्ट विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. जर ऍसिडची मेटल बरोबर रिॲक्शन झाली तर हायड्रोजन गॅस तयार होतो. समजा आपण लोखंड घेतलं, त्याच्यावर समजा हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं तर बानो बुडबुडे आल्यासारखे होतात आणि हायड्रोजन गॅस तयार होणार. मेटल आणि ऍसिडची रिॲक्शन झाली की हायड्रोजन गॅस तयार होतो. नेक्स्ट वन, ऍसिड रिॲक्ट विथ कार्बोनेट अँड लिबरेटेड CO2 गॅस. समजा बानो कार्बोनेट बरोबर रिॲक्शन झाली, कार्बोनेट म्हणजे CO3 ग्रुप. या कार्बोनेट बरोबर जर ऍसिडची रिॲक्शन झाली तर CO2 गॅस तयार होतो, बाहेर पडतो, लिबरेटेड मुक्त होतो. आणि लास्ट वन बघा, ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ऍसिड. ऍसिड मध्ये ब्ल्यू लिटमस पेपर तुम्ही लॅबमध्ये कधी बघितलं असेल. लिटमस पेपर 2 कलर मध्ये असतात, ब्ल्यू आणि रेड. जर आपण ऍसिड मध्ये ब्ल्यू लिटमस पेपर टाकला ना तर तो काय होणार, रेड होणार. आणि रेड टाकला तर तो रेडच राहणार. म्हणजे थोडक्यात कलर रेड झाला म्हणजे नक्कीच ते काय असणार आहे सांगा, ऍसिड असणार आहे. ब्ल्यूचा रेड व्हायला पाहिजे, मग ते काय असतं, ऍसिड. मग काय म्हटलं बघा, ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ऍसिड. इथेपर्यंत कळलं बघा. टेस्ट सॉर म्हणजे आंबट आहे,
त्याच्यानंतर H+ हे आयन आहे. त्याच्यानंतर ऍसिडची मेटल बरोबर रिॲक्शन होते, हायड्रोजन गॅस तयार होतो. कार्बोनेट बरोबर ऍसिडची रिॲक्शन झाल्यानंतर CO2 गॅस, कार्बन डायऑक्साइड गॅस तयार होतो. आणि लास्ट वन ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ऍसिड. हे झाले प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड. मग आता ऍसिडचे युजेस कोणते आहेत? ऍसिड आपल्याला कुठे कुठे वापरावं लागतं ऐका. ऍसिड्स आर यूज इन द प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खतं प्लांटच्या वाढण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी बघा फर्टिलायझर वापरतात की नाही, ही फर्टिलायझर तयार करण्यासाठी ऍसिड यूज करतात. बघा ऍसिड्स आर युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. सेकंड वन, ऍसिड्स आर युज इन द प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोसिव्ह, ऑइल प्युरिफिकेशन, मेडिसिन्स, डायज अँड पेंट. आता अर्थ सांगतो मला. ऍसिड पुढे कुठे वापरतात बघा, एक्सप्लोसिव्ह, प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोसिव्ह म्हणजे स्फोटक, जिथे स्फोट तयार करायचा. समजा आता दगड फोडायचा आहे, मोठमोठा दगड बांधून फुटत नाही, मग त्यावेळी काय करतात, एक्सप्लोसिव्ह वापरतात. त्या खाली बांधून ते एक्सप्लोसिव्ह पेटल्यानंतर दगड फुटतो, असं एक्सप्लोसिव्ह तयार करण्यासाठी यूज होतो. ऑइल प्युरिफिकेशन, ऑइल प्युअर करायचं असेल, शुद्ध करायचं असेल तर. मेडिसिन्स, औषधामध्ये पण यूज होतो. आणि डायज म्हणजे रंग, कपड्यांचे वगैरे रंग आहेत का डाय त्यामध्ये, आणि बाकी काही पेंट, भिंतीला वगैरे द्यायचे पेंट आहेत ना, किंवा इतर कुठल्या वस्तूला पेंट द्यायचे, या सगळ्यामध्ये ऍसिड असतं. नेक्स्ट वन, हायड्रोक्लोरिक ऍसिड इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाइप ऑफ क्लोराइड सॉल्ट. बघा क्लोराइडचे सॉल्ट, ज्याला क्षार असं म्हणतात, हे बनवण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड यूज करतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ क्लोराइड सॉल्ट. नेक्स्ट वन बघा, डायल्यूट H2SO4. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड इज युज्ड इन द बॅटरीज. गाड्यांच्या बॅटऱ्या असतात बघितलं, मोठ्या मोठ्या बॅटऱ्या असतात बघा, त्या बॅटऱ्यामध्ये छोटे छोटे सेल असतात, त्यामध्ये ना सल्फ्युरिक ऍसिड भरून ठेवलं असतं. आणि ते त्यावर बांधून काय चालतं, गाड्याचे जे बॅटऱ्या चालतात ना, गाडी स्टार्ट होते किंवा गाडीची लाईट लागते, बॅटरीवर चालतं ना, या बॅटरीमध्ये बांधून H2SO4 हे ऍसिड वापरलं असतं. डायल्यूट HCl इज यूज फॉर स्टरिलायझेशन ऑफ वॉटर. ही एक प्रोसेस आहे बानो, स्टरिलायझेशन. ही बानो करण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, HCl वापरलं जातं. आणि अजून एक सांगितलं बघा, ऍसिड इज यूज फॉर मेकिंग ऑफ व्हाईट पेपर फॉर वूड पल्प. वूड पल्प म्हणजे बघा लाकडाचा लगदा. आपल्या माहिती म्हणजे कागद बनवण्यासाठी लाकडाचा लगदा वापरला जातो. लाकूड साधारणपणे बानो बांबू सारखे प्लांट जे आहेत ना, त्याचा लगदा काढला जातो. तो लगदा काढल्यानंतर तो प्युअर करायचा आहे. मग त्यासाठी तो व्हाईट एकदम कलर व्हायचा असेल तर त्यासाठी पण ऍसिड वापरावा लागतो. म्हणजे हा जो कागद बनवायचा आहे, हा कागद बनवण्यासाठी प्लांटचा वापर केला, त्याचा पल्प जो तयार होतो म्हणजे लगदा तयार होतो की नाही, तो व्हाईट होण्यासाठी म्हणून ऍसिड वापरतो. बघा, ऍसिड इज यूज फॉर मेकिंग व्हाईट पेपर फ्रॉम द वूड पल्प. लाकडाच्या लगद्यापासून पांढरा कलरचा जर कागद तयार करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा ऍसिड यूज करतात. हे झाले ऍसिडचे यूज. खूप सोपे बघा, जनरल युजेस आहे आपल्या रेग्युलर वापरामधल्या गोष्टी. ओके.